नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल भैरवनाथ जयंतीनिमित्त एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यामध्येच मी बोललो होतो की आपण एक काल भैरवनाथाची मालिका सादर करणार आहोत. म्हणजे 3 ते 4 व्हिडिओ होतील. काल भैरवनाथांची स्थाने कोणकोणती महाराष्ट्रामधली जागृत स्थाने होते, तिथे काशीवरून कसे प्रगट झाले या कथा आपण सांगणार आहोत पुढे. तर आता काल 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 भैरवनाथ जयंती झाली. आज रविवारच आहे. आज आमचे जे ग्रामदैवत आहे म्हणजे आराध्य दैवत बहिरवाडीचा भैरवनाथ या देवाची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. बहिरवाडीच्या भैरवनाथाचे देवस्थान हे नेवासा तालुक्यामध्ये बहिरवाडी श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर एक गाव आहे. अनादी काळापासून हे प्रवरा नदीमध्ये अमृतकुंड तिथं स्थापन केलेलं आहे भैरवनाथांनी. त्याची कथा आपण आज पाहणार आहोत. तर बघा, ज्यावेळेस समुद्रमंथन झालं, समुद्रमंथनामध्ये जे 14 रत्न बाहेर आले, त्या 14 रत्नामध्ये समुद्रमंथन हे देव आणि असुर या दोघांनी मिळून केलं होतं. तर समुद्रमंथनामध्ये 14 रत्न बाहेर निघाले. ते 14 रत्नामधील एक अश्विनी कुमार किंवा आपण धन्वंतरी देव त्यांना म्हणू शकतो. धन्वंतरी देवांच्या हातात अमृतकुंभ घेऊन ते बाहेर आले होते. तर अमृतकुंभ आल्यानंतर अमृत पिण्यावरून देव आणि दानवामध्ये युद्ध सुरू झाले. तर भगवान विष्णूंनी एक मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनीचं रूप घेऊन त्यांनी हे अमृत वाटप करण्याचं त्यांना कळवलं की मी तुमच्या दोघांमध्ये समसमान अमृताचे वाटप करतो. तर हे अमृत वाटप करण्यासाठी देव आणि दानवांच्या खोलेश्वर मंदिर ते मध्यमेश्वर मंदिर अशा प्रवरेच्या काठावर स्वतंत्र पंक्ती बसल्या होत्या आणि मोहिनी स्वरूपामध्ये भगवान विष्णू त्यांना हे अमृतपान करीत होते. तर ते देवतांना अमृतपान करत होते आणि असुरांना त्याचं रूप पालटून मदिरापान करीत होते. अशी विष्णूंनी युक्ती युजून त्या ठिकाणी दोघांमध्ये मध्यस्थी केली होती. पण हे राहुग्रहाच्या लक्षात आलं आणि तो देवांच्या पंक्तीतून रूप पालटून बसला. आता दानवांना रूप पालटणं काही अशक्य काय नव्हतं, पण हे चंद्रदेवांच्या लक्षात आलं. चंद्रदेवांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भगवान विष्णूंच्या कानावर ही बातमी सांगितली. तर राहूच्या कंठामध्येच अमृत असतानाच त्यांनी त्याचे धड उडवले सुदर्शनाने. पण ह्या गडबडीमध्ये काय झालं, बाकीच्या असुरांनी जो अमृतकुंभ होता तो अमृतकुंभ पळावला आणि ते पळू लागले. त्यांच्या मागे देव पण पळू लागले अमृतकुंभासाठी. मग देवांनी ना तो अमृतकुंभ घेऊन यांना प्रवरा नदीच्या पात्रात पकडले असुरांना आणि त्या ठिकाणून त्यांच्याकडून तो अमृतकुंभ हिसकावून घेतला. पण हे करत असताना त्या अमृतकुंभातले काही थेंब हे प्रवरा नदीच्या पात्रात पडले. हे पडल्यानंतर देवांनी पुन्हा अमृत कलश घेऊन गेले, पण ते पाण्यामध्ये ते अमृत वाहू लागले आणि हे अमृत पुन्हा कोणीतरी प्राशन करीन हे भगवान विष्णूंना आणि महादेवांना कळाल्यानंतर महादेवांनी आज्ञा केली काशीच्या भैरवनाथांना की तू बहिरवाडी येथे येऊन या प्रवरा नदीतल्या अमृताचं रक्षण कर. तेव्हानुसार भगवंताची आज्ञा मानून भगवान काल भैरवनाथ हे बहिरवाडीला आले. प्रवरा पात्रेमध्ये येत असताना त्यांनी बहिरवाडीच्या ठिकाणी ते आले आणि त्यांच्या कानातले कुंडल हे खडकावर आपटल्या सरशी त्या ठिकाणी एक भला मोठा कुंड तयार झाला आणि तो कुंड तयार झाल्यानंतर त्यांनी प्रवरामाईला पण प्रार्थना केली की हे प्रवरामाई, तुझ्या जे उदरामध्ये अमृतवात आहे ते अमृत तू या कुंडामध्ये साठवून ठेव आणि तुझ्यामध्ये अमृतवात आहे म्हणून आजपासून तुझं नाव अमृतवाहिनी पण पडल, म्हणून प्रवरा नदीला अमृतवाहिनी पण म्हटले जाते. आणि हे पाणी हे बहिरवाडीमध्ये तीर्थक्षेत्रामध्ये हे पाणी त्या कुंडामध्ये भगवंतांनी साठवून ठेवलं आणि त्याचं रक्षण करू लागले. तर त्या कुंडाची माहिती एवढी बहिरवाडी गावातले जे स्थानिक लोक सांगतात. म्हणजे आता ग्रामीण भागात बघा, आपण बाज विणतो, बाजाला सूत लागतं, असं 7 बाजांचं सूत म्हणजे जेवढं सूत जे लागतं ते जर त्या कुंडामध्ये सोडलं तर त्याची खोली सापडू शकत नाही, इतका खोल तो कुंड आहे, अशी त्या कुंडाची माहिती आहे. आणि अमृत साठवलेला असल्यामुळं भगवंताचा तिथं स्पर्श झाला आणि अमृताचा स्पर्श झाला, त्यामुळे त्या कुंडामध्ये त्याची ख्याती वाढू लागली. ख्याती वाढू लागल्यानंतर तिथं जत्रा होऊ लागल्या. पण याचबरोबर त्या ठिकाणी अमृत असल्यामुळं राक्षस पण अधूनमधून येतच असत आणि भैरवाशी युद्ध करीत असत. पण भैरव हे सगळे युद्ध पालटून लावित असत आणि अमृताचं रक्षण करीत असत. कालांतराने भगवान भैरवनाथाने स्वतःच्या बरोबर अजून 8 भैरवांना पाचारण केले आणि 8 भैरव पण त्या ठिकाणी प्रगट झाले. तर असे 8 भैरव पण या बहिरवाडीच्या ठिकाणी आहे. त्याचा तुम्ही फोटो बघितला असेल तिथे. ते 8 भैरव पण भैरवनाथाला सहाय्य करण्यासाठी या अमृत कुंडापाशी म्हणजे दैत्यांशी युद्ध करीत असतात आणि आजही त्या कुंडाचं संरक्षण करत असतात.
कालांतराने बघा आता जायकवाडी धरणाचं खूप मोठं प्रवरा पात्रेत कायगाव टोका येथे पाणी अडवण्यात आलं आणि त्या पाण्याचा जो फुगवटा आहे तो पार इकडं बैरवाडी गावाच्या पण पुढपर्यंत आला. परिणामी काय झालं, जी वाळू साठत होती ती वाळू आज कुंड बऱ्यापैकी वाळूना भरल्या गेलेला आहे. पण त्या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर ज्यांना त्वचा रोग आहेत त्या लोकांचे त्वचा रोग बरे होत आहेत. ज्यांना मूलबाळ नव्हतं त्यांनी नवस केल्यानंतर त्यांना मूलबाळ झालेलं आहे. अनेक घटना या बैरवाडी ठिकाणी झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांनी आपण आजही इथं आहोत हे भगवंतांनी दाखवून दिलेलं आहे. भगवंताचा आणि अमृताचा स्पर्श झाल्यामुळे पाण्याला आणि तिथल्या वाळूला एक खूप मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे बरेचसे लोक तिथली वाळू घेऊन आपल्या घराच्या अवतीभवती शिपतात. त्यामुळे घरामध्ये विंचू, साप यांचेवाले भय राहत नाही असे मानले जातात. दरवर्षी पौष महिन्यामधील प्रत्येक रविवारी बैरवाडी ते भैरवनाथाची यात्रा भरली जाते. भट्टीचा त्यांना प्रसाद दिला जातो. हे भरीत रोडगे जे असतात तिथं डाळभट्टीचे हे तिथंच जागेवर तयार केले जातात आणि भगवंताला त्याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच चैत्र पौर्णिमाला भगवंताची खूप मोठी यात्रा तिथं भरल्या जाते. कारण असं मानले जाते की भगवंताला ज्यावेळेस या असुरांशी कायम युद्ध करत असत, हे युद्ध करून करून भगवंताला झोप लागली होती. ते एका भक्ताने कावडीनं पाणी आणून भगवंताला घातले, त्यावेळेस भगवंताला जाग आली अशी तिथले स्थानिक माहिती सांगत असतात. आणि म्हणूनच तो उत्सव म्हणून आज हा चैत्र पौर्णिमेपासून भगवंताचा खूप मोठ्या प्रमाणावर तेथे यात्रा उत्सव भरतो. आणि त्या दिवशी जो कावडीनं पाणी भगवंताला घालील त्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर बघा, एक ही छोटीशी कथा होती भैरवनाथाची. म्हणजे अनादी कालापासून, म्हणजे आज समुद्र मंथनाचा जर उल्लेख केला तर म्हणजे अनादी कालापासून हे सगळ्यात जुने, मी तर म्हणाल महाराष्ट्रातले सगळ्यात जुने भैरवनाथाचे मंदिर बैरवाडी येथे स्थित आहे. तर सर्वांनी आवर्जून या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावी. नेवाशापासून अवघ्या 8 ते 10 किलोमीटर आणि श्रीरामपूरपासून 20 ते 25 किलोमीटरवर मध्ये रस्त्यावर 3 किलोमीटर मध्ये प्रवरा नदीच्या तीरावर हे बैरवाडी तीर्थ आहे. आज पूर्णपणे पाण्यात मंदिर असतं. हे पाण्याचा फुगावटा खूप असल्यामुळं इथं हे मंदिर वर्षातली जवळजवळ 7 ते 8 महिने मेन मंदिर हे पाण्यातच असतं. देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि प्रेरणेने आज तिथे खूप मोठे भव्य असे मंदिर निर्माण झालेले आहे. तर त्यामुळे आज या ठिकाणी पाणी जरी असलं नदीत खाली तरी वरती एक मंदिर बांधल्यामुळं भैरवनाथाचं तिथं कायम दर्शन होतं. आणि उन्हाळ्यातले शेवटचे 2-1 महिने पाणी ज्यावेळेस नसतं त्यावेळेस खालती ही जी आता तुम्हाला दिसती मूळ मूर्ती, ही स्वयंभू मूर्ती, ही कुंडातली मूळ मूर्तीचं दर्शन त्या ठिकाणी भैरवनाथाचे तिथं होते. आणि जे बाहेरच्या बाजूला आहे ते अष्टभैरवांचे पण मंदिर तिथं भैरवनाथांच्या ठिकाणी आहे. आणि तिथंच एक नागदेवतेची पण मूर्ती आहे. हे नागदेवत कोण आहे ते याचा व्हिडिओ आपण पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती सांगूच. असेच एक अनादी कालापासून जे स्थित आहे हे बैरवाडीचे भैरवनाथ मंदिर. या ठिकाणी सर्वांनी अवश्य जावे, दर्शन घ्यावे. आणि भैरवनाथ म्हणजे आरक्षक देव आहे. कृपादृष्टी त्याची सगळ्यांवर असते. तुम्ही रक्षा करण्यासाठी भगवंताला प्रार्थना जर केली तर हा रक्षक देवता लगेच तुम्हाला म्हणजे कृपादृष्टी त्याची प्राप्त होती. प्रत्येक संकटापासून तुमचं रक्षणच करतो तो. तुम्ही रक्षण करण्यासाठी त्याच्यावर तुमचा भार टाका, तो भगवंत तुमच्या कामाला धावून आल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपवू. पुढचा व्हिडिओ आपण नवीन पुढच्या भैरवनाथाचे दुसरे स्थान कोणते आहेत त्याचीवाली माहिती आपण या व्हिडिओमधून बघू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अनादी कालापासून असलेल्या भैरवनाथ मंदिरात अवश्य दर्शन घ्या.